नमस्कार मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महावितरण संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे। विद्युत सहाय्यक या पदाची एक नवीन वेटिंग लिस्ट जी आहे तर ती लागलेली मित्रांनो। आधी याची सिलेक्शन यादी लागलेली होती तेव्हाच आपण एक्सपेक्ट करत होतो की वेटिंग लिस्ट लागणार आहे। आता देखील एक वेटिंग लिस्ट जी आहे तर ती आपल्याकडे आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। बघा, आपण जर त्यांच्या वेबसाईटवर गेलो तर बघा, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर, झोन वाइज अलोकेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ अ कॅन्डिडेट सिलेक्टेड ऑन वेटिंग लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक। बघा, 31 ऑक्टोबर 2025 ची ही जी आहे तर ती अपडेट आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच याचं विद्युत सहाय्यकची एक वेटिंग लिस्ट लागणार आहे। आता या वेटिंग लिस्ट मध्ये उमेदवारांना बोलवलेले तर त्यांना कोणती कागदपत्र लागतील आणि भविष्यात पुन्हा आणखी एक वेटिंग लिस्ट लागणार आहे का ज्याच्या माध्यमातून इतर उमेदवारांना संधी मिळेल, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करणे विसरू नका मित्रांनो। भविष्यात महावितरणच्या आणि विद्युत सहाय्यकचा येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत, म्हणून हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा। बघा, आपण त्यांनी जे काही माहिती दिलेली तर त्या डॉक्युमेंट दिले तर ते पाहूया। बघा, विद्युत सहाय्यक पदी प्रतीक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी आणि कागदपत्रांची पडताळणी। बघा, 29/12/2023 ला जाहिरात आली, 20 आणि 22 मेला त्यांची जी आहे तर ती परीक्षा झाली। त्याच्यानंतर 30/7 रोजी जी आहे तर ती निवड यादी जाहीर करण्यात आली, त्यांची 20 ते 22 ऑगस्ट 2025 ला डॉक्युमेंट जे आहे तर ते चेक करण्यात आलं। आता बघा, या डॉक्युमेंट मध्ये काही उमेदवार आलेलेच नव्हते आणि काही उमेदवार जे आहेत तर ते अपात्र ठरलेले आहेत, म्हणून जे काही आपले मंजूर पद होते तर मंजूर पदांच्या 50% वेटिंग लिस्ट लावलेली, पण ही वेटिंग लिस्ट 50% पण भरत नाही, थोडी कमीच भरते। म्हणजेच काय की भविष्यात पुन्हा एकदा नवीन वेटिंग लिस्ट लागू शकते मित्रांनो। तर याचं उत्तर आहे हो, पुन्हा एकदा वेटिंग लिस्ट जी आहे तर ती आपल्याला इथं बघायला मिळू शकते। ओके, आता काय करायचंय की जे उमेदवारांची नावं याच्यात आलेली आहेत तर त्यांनी 6 नोव्हेंबरला आणि 7 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता त्यांच्या संबंधित परिमंडळ कार्यालय जिथं त्यांची हे केलेली झोन अलॉट केलेले तर तिथं जाऊन त्यांना कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती करायची। उमेदवारांची कागदपत्र पडताळणी नमूद दिनांक काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास त्यांची कागदपत्र पडताळणी पुढील दिवशी करण्यात येईल अशी देखील त्यांनी नोंद घ्यावी। ठीक आहे, चला, हे काही माहिती दिलेली। त्यासोबतच लक्षात घ्या की नमूद परिमंडळ स्तरावर कागदपत्रे पडताळणी करता जर तुम्ही गैरहजर राहिले तर तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे, पुढे कोणत्याही कारणास्तव तुम्हाला तिथं गृहीत धरलं जाणार नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। त्यासोबतच जो कोणी येत असेल तर त्याने कागदपत्र पडताळणी वेळी ओरिजिनल प्रूफ घेऊन यायचं की तुम्ही तेच व्यक्ती आहात का। याच्यासाठी जसं की तुम्ही आधार कार्ड, ई आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यानंतर इलेक्शन कार्ड, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला तिथे घेऊन जायची। यांच्यापैकी कुठली गोष्टी घेऊन आपण शक्यतो 2 गोष्टी राहिल्या तर बेस्टच राहतं आपल्यासाठी। आता कोणती कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्याची संपूर्ण लिस्ट व्यवस्थित पद्धतीने पाहून घ्या। आता तुमच्या सगळ्यात पहिला लागणार आहे ऑनलाईन फॉर्म। आता मुलं ऑनलाईन फॉर्म भरतात पण ऑनलाईन फॉर्मच नसतं त्यांचा। ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे नसेल जरी तरी काही प्रॉब्लेम नाही, पण याच्या पुढे भविष्यात लक्षात ठेवा ज्या काही फॉर्म भराल त्याचा फॉर्म लगेच सेव्ह करून ठेवायचा। त्याच्यानंतर 10वीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र दोन्ही इथं सांगितलेले, काही उमेदवारांकडे एकच असेल गुणपत्रक असतं, प्रमाणपत्र नसतं, त्यांनी एकच घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही येणार जास्त। बघा, ITIचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे, त्याच्यासोबत जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की तुम्हाला मुदत दिली जाते। त्याच्यानंतर जे कोणी समांतर आरक्षणामध्ये अर्ज केला असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक वगैरे जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये लोक करतात तर त्यांनी ते समांतर आरक्षणाचे त्यांची कागदपत्र तिथे घेऊन जायचे आहे। पुढचं काय आहे महत्त्वाचं म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट आणि ओबीसी कॅटेगरीसाठी लक्षात घ्या, ओबीसी साठी, एनटी साठी, विजे साठी, एसबीसी साठी आणि एससीबीसी साठी या सर्वांसाठी जे आहे तर ते काय लागतं मित्रांनो, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं। आता सध्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चेक केल्याशिवाय नियुक्तीच दिली जात नाही आहे, म्हणून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं असणार आहे। आणि उमेदवारांनी अर्जामध्ये जे ज्या काही गोष्टी सांगितल्या असतील तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं लागणार आहेत। आता बघा, त्यांनी जे आहे तर ती लिस्ट दिलेली, बघा इथं वेटिंग लिस्ट लावलेली, वेटिंग लिस्ट मध्ये त्यांनी इथं नंबर दिलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि वेटिंग मध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीला आहेत तर ते कळतंय। त्यासोबतच तुम्ही काय आहेत म्हणजे जनरल अप्रेंटिस आहे, त्याच्यानंतर जनरल आहेत, तर या सगळ्या काही गोष्टी। त्याच्यानंतर झोन कुठे अलॉट झाले, बघा बारामती झोन कोणत्या तारखेला, 6 ला, इथं जळगाव झोन आहे 6 तारखेला, कोल्हापूर झोन आहे 6 तारखेला, तर हे पुणे झोन आहे 6 तारखेला। तर अशा पद्धतीने तुम्हाला झोन अलॉट झालेला आहे, तिथं जाऊन परिमंडळाला जाऊन तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते इथं करावं लागणार आहे मित्रांनो। आता इथं किती उमेदवारांची यादी दिलेली तर आपण डायरेक्ट शेवटी आपल्याला कळणार आहे ही गोष्ट, किती उमेदवारांची यादी। बघा, फक्त 1847
उमेदवारांची फक्त इथं वेटिंग लिस्ट जी आहे तर ती लावलेली. येणाऱ्या कालावधीत आपल्याला आणखी वेटिंग लिस्ट जी आहे तर ते पाहायला मिळणार आहे मित्रांनो. खूप सारे उमेदवार अपात्रतेमध्ये आणि गैरहजर असल्यामुळे ते रिजेक्ट झालेले, तर त्यांच्या जागी यांना बोलवण्यात आले. आता यांना बोलवण्यात आले म्हणजे यांची निवड झालेली का असं नाही, लक्षात घ्या. वेटिंग वाल्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी केलं ना तरी त्यांना असं नाही राहत की ते नियुक्त झालेच. जेव्हा वरची पोस्ट खाली होते तर ऑटोमॅटिकली त्यांना चान्स भेटून जातो. पण या वेटिंग लिस्ट नंतर आणखी एक वेटिंग लिस्ट लागण्याची शक्यता सर्वात जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर तुम्ही शेअर करावा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.